जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक नव गुण रूप नाम समास षष्ठ. श्रीराम आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायोचा विकार मूळ माया हे दासबोधी असे बोलिले. ज्ञानदशकी प्रांजळ केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक तेथे जाणीव तो सत्वगुण मध्य तो रजोगुण नेणीव तमोगुण जाणीजे श्रोती म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐका याचा अभिप्राव पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे महाकारण देह साचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले. असो मूळ माये भितरी गुप्त त्रिगुण वास करी स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुण क्षोभिनी तैसा तृणाचा पोटराळा कळा पुढे उकलो न होय मोकळा तैसी मूळ माया आवळलीडा गुणा प्रसवली मूळ माया वायो प्रस्वरूप ऐक गुण क्षोभिणीचे रूप गुणविकार होताची अल्प गुण क्षोभिणी बोलीजे पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित झालेला स्वभाव तेथे मातृकांचा ठाव शब्द झाला तो शब्दगुण आकाशीचा ऐसा अभिप्राव येतीचा शब्देची वेदशास्त्राचा आकार झाला. पंचभूती त्रिगुणाकार अवघा वायूचा विकार जाणीव नेणिवेचा विचार वायाची करिता वायो नसता कैची जाणीव जाणीव नसता कैची नेणीव जाणीव नेणिवेस ठाव वायोगुणे जेथे मुळीच नाही चळण तेथे कैचे जाणीव लक्षण म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा. एकापासून एक झाले हे एक दिसून आले स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे असो हा मूळ मायेचा कर्दमू पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू सांगता एकापासून एक उगमू हेही खरे. वायोचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला तोही पाहता देखील कर्दमुनी अग्नीपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दम स्वरूपी. येथे आशंका उठली भूतास जाणीव कोठे देखिली तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता. जाणीव म्हणजे जाणते चळण तेनी वायोचे लक्षण वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत म्हणून या भूतांत जाणीव असे. कोठे दिसे कोठे न दिसे परी ते भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी करिता भासे क्षूळ सूक्ष्म पंचभूते आकाराली भूते भूते कालावली तरी पाहता भासली एक स्थूळ एक सूक्ष्मे निरोध वायो न भासे तैसी जाणीव न दिसे परी ते असे भूतरूपे काष्टी अग्नी दिसेना निरोध वायो भासेना जाणीव तैसी लक्षेना एकाएकी भूते वेगळाली दिसती पाहता एकी एक भासती बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी. ब्रह्मापासून मूळ माया मूळ मायेपासून गुणमाया गुणमायेपासून तया गुणास जन्म गुणापासून या भूते पावली स्पष्ट दशेते ऐसी यांची रूपे समस्ते निरोपिली. आकाश गुणापासून झाले ते कदापि नाही घडले शब्दगुणास कल्पिले आकाश वाया एक सांगता एकची भावी उगीच करी गथा गोवी तयावेळी यावी उगवी कोणी करावी शिकविल्याने कळेने उमजल्या विना उमजेना दृष्टांतेही तर्केना मंदरूपी भूताहून भूत थोरो हाही दाविला विचार परी भूतांवरील स्वतंत्र कोणा आहे जेथे मूळमाया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म ब्रह्मी मूळ माया झाली तिची लीळा परीक्षिली तव ते निखळ बोलली भूते त्रिगुणाची भूते विचारवंत चत्वार आकाश पाहता निर्विकार आकाशभूत हा विचार उपाधी करिता पिंडी व्यापक म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव तैसाचा आहे अभिप्राव आकाशाचा उपाधीमध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप आकाश अवकाश तो भकास परब्रह्म ते निराभास उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणाचे प्रमाण येथे निरूपिले त्रिगुण रूपेंसहित प्रकृती पावली विस्ताराते पुढे एकाचे एकची होते विकारवंतांची तयाते नेमकैचा काळे पांढरे मिळविता पारवे होय तत्वता काळे पिवळे मिळविता हिरवे होय ऐसे रंग नानापरी मिळविता पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग तरंग पालटाचा लागवेग किती म्हणून पाहावा एका उदकाचे विकार पाहता दिसती अपार पंचभूतांचे विस्तार 84 लक्ष योने नाना देहाचे बीज उदकापासून सकळ लोक विडा मुंगी श्वापदादिक उदकेची होय शुल्लित सोनित म्हणजे नीर त्या नीराचे हे शरीर नखे दंत असती मात्र उदकाच्या होती मुळ्याचे बारीक पागोरे तेने पण ते उदक भरे त्या उदेकीचे विस्तारे वृक्ष मात्र
आंबे वृक्ष मोहरा आले, अवघे उदकाकरिता झाले, पाणी फुली फळे लगडले सावकाश. खोड फोडून आंबे पाहता, तेथ दिसेना सर्वथा, खांदा फोडून पडे पाहता ओली साले. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदंतरी, जडरूप फळ चतुरी विवेक जाणावे. तेची जड शेंड्या जडे, तेव्हा वृक्ष मात्र लगडे, एकाचे एकची घडे येणे प्रकारे. पत्रे पुष्पे फळे भेद, किती करावा अनुवाद, सूक्ष्म दृष्टीने विशद होता आहे. भूतांचे विकार सांगा किती, क्षणक्षणा पालटती, एकाचे एकची होती नानावर्ण. त्रिगुण भूतांची लटपट, पाहो जाता हे खटपट, बहुरूप बहु पालट, किती सांगो म्हणून सांगावा. ये प्रकृतीचा निरास, विवेके करावा सावकास, मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे गुरुरूप निरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम आधी स्थूळ आढे लेख, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता. तैसेची ब्रह्मांडे विना काही, मूळ मायेची जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्व ही कार्य चाले. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहील अंतःकरण, असा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. कोसले अथवा काटे घरे, नानापृष्टी चालती घरे, जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार. शंख सिंपी गुला कवडे, आधी त्यांचे घर घडे, किंवा आधी निर्माण किडे, हे आधी विचारावे. आधी प्राणी ते होती, मग घर निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा, तव श्रोतापुसे अनेक. जे आठवले काही एक, जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा. कोण जन्मास घालितो आणि मागुता कोण जन्म घेतो, हा प्रत्ययो कैसा येतो कोण्या प्रकारे. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करीतो, रुद्र अवघे संवारितो असे बोलते. तरी हे प्रकृतीचे बोलणे प्रत्ययास आणि उने, प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणी होणार नाही. ब्रह्मास कोण जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संवारिले, महाप्रळयी म्हणून हा सृष्टीभाव. अवघा मायेचा स्वभाव, करता म्हणून निर्गुण देव, तरी तो निर्विकारी. म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारली, आणि विचारिता थारली, हेही घडेना. आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळख ना, आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. पुण्याचे कैसे रूप आणि पापांचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोणा करता. हे काहीच नाही अनुमाना, जन्मती जन्म घेते वासना, परिते पाहता दिसेना ना धरिता न मय. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना, अशा अनंत वृत्ती जाणा अंतःकरण पंचकाच्या. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. देहो निर्माण पंचभूतांचा, वायो चाळक तयाचा, जाणवे हा मनाचा मनोभाव. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्माचे असेना, उपजला प्राणी येना, मागोता जन्मा. कोणासीच जन्म नाही, तरी संतसंगे केले काही, असा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले निर्माण, अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा. सावधा आहे तो स्मरण, विकळ होताची विस्मरण, विस्मरण पडता मरण पावती प्राणी. स्मरण विस्मरण राहिले, मग ते देहास मरण आले, पुढे जन्मास घातले कोणास कोणे. म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतयांची आशंका ऐसी, मरोण गेले ते जन्मासी मागुते नाहीये. वाळले काष्ट हिरवाळेना, पडले फळ ते लागेना, तैसे पडले शरीर येना, जन्मास मागुते. मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटवणीच गेले, तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. येथे अज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान, ऐसा बळावला अनुमान श्रोतयांसी. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका, सावध होऊन विवेका अवलोकावे. प्रयत्ने विना कार्य झाले, जेविल्या विना पोट भरले, ज्ञानाविना मुक्त झाले, हे तो घडेना. स्वयं आपण जेविला त्यास वाटे लोक घाला, परंतु या समस्ताला घडले पाहिजे. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील कैसा कवनू. तैसे जयास ज्ञान झाले, ते तितकेच तरले, ज्यांचे बंधन तुटले तेनी मुक्त. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडले जण, त्याचे कैसे समाधान ते तुम्ही पहा. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य पर दुःख शीतळ, तैसाचा हाई केवळ अनुभव जाणावा. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, खुनेसी पावतांचा बाणले समाधान. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण मग कासे यासी. वेदशास्त्र विचार बोले, महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी हे मानितना.
अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त अवघेच मुक्त पाहता नर हाही ज्ञानाचा उद्धार ज्ञानेविन तो उद्धार होणार नाही. आत्मज्ञान कळू आले म्हणून दृश्य मिथ्या झाले परंतु वेडा लाविले सकळांशी येणे. आता प्रश्न हा फिटला. ज्ञाने मुक्त झाला अज्ञान तो बांधला आपल्या कल्पनेने. विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन निश्चयासारखा अनुमान मानूची नये. बंधन म्हणजे काहीच नाही परी वेडा लाविले सर्वही याच उपवाची नाही कळल्या वाचून काहीच नाही आणि बाधी हेची नवल पहा आधी मिथ्या जाणी ये जेना उपाधी म्हणून या भोळा भाव सिद्धी जावा हा उधाराचा उनव रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेक जाणावा प्राणी व्हावया मोकळा आधी पाहिजे जाणीव कळा सकळ जाणता निराळा सहजची होय काहीच नेणे जे ते अज्ञान सकळ जाणे जे ते ज्ञान जाणीव राहता विज्ञान स्वयची आत्मा. अमृत सेवून अमर झाला तो म्हणे मृत कैसा येतो जनाला तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा जाणता म्हणे जणाते तुम्हास भूत कैसे झडपते तुम्हास विष कैसे चढते निर्विष म्हणे आधी बद्धासारिखे व्हावे मग हे नलगेची पुसावे विवेक दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे निजेलास चैला तो म्हणे हाकारे ओसना तो अनुभव पाहुण्याची आहे तो तरी मग जिजोण पहावा ज्ञात्याची उगवली वृत्ती बद्धा ऐसी न पडे गुंती घाल्याची अनुभव प्राप्ती भुकेलास नाही इतुकेना आशंका तुटली ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली विवेक पाहता बाणली आत्मस्थिती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास सप्तमा. श्रीराम ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते बद्धाचे काय जन्मते अंतकाळी बद्ध प्राणी मरून गेले तेथे काहीच नाही उरले जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी ऐसी घेतली आशंका याचे उत्तर ऐका आता दूषित होऊ नका म्हणे वक्ता पंचप्राणस्थळे सोडिती प्राणरूप वासनावृत्ती वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या वायो सारीसी वासना गेली ते वायोरूपेची राहिली पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे कित्येक प्राणी निशेष मरती पुन्हा मागुते जीव येते ढकलून दिले तेने दुखवती हस्तपादादिक सर्पदृष्टी झाली यावरी ती दिवसा उठवी धन्वंतरी तेव्हा ते माघारी वासना येते की कित्येक शिवे होऊ न पडते कित्येक तयास उठविती यमलोकीहून आणती माघारे प्राणे कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पावले उश्राप काळी पुन्हा आणले पूर्वदेही कित्येकी बहुजन्म घेतले कित्येक परपाया काया प्रवेशले ऐसे आले आणि गेले बहुत लोक फुकिल्यांसारिखा वाया गेलो तेथा वायुसुत निर्माण झाला म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे मनाच्या वृत्तीनाना त्यात जन्म घेते वासना वासना पाहता दिसेना परिते आहे वासना जाणीव हेत जाणीव मुळीचा मूळतंत मूळ मायेत असे मिश्रित कारणरूपे कारणरूप आणि ब्रह्मांडी कायरूपे वर्ते पिंडी अनुमानिता तातडी अनुमानेना परंतु आहे सूक्ष्मरूप जैसे वायूचे स्वरूप सकळ देव वायुरूप आणि भूतसृष्टी वायूमध्ये विकारणाना वायू तरी पाहता दिसेना तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म त्रिगुण आणि पंचभूते हे वायूमध्ये मिश्रिते अनुमानेना म्हणत त्या ते मिथ्या म्हणू नये सहज वायू चाले तरी सुगंध दुर्गंध कळू आले उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी वायोचेनी मेघ ओळती वायोचेनी नक्षत्रे चालती सकळ सृष्टीची वर्तती गती कळतो वायुरूपे देवते भूते अंगी भरती अकस्माते विधी केली या प्रेते सावध होती राहणे ब्राह्मण संबंध जाती राहणे ठेवणी सापडती नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे वारे निराळे न बोले देहामध्ये भरून डोले आळी घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी ऐसा वायूचा विकार एवच कळेना विस्तार सकळ काही चराचर वायूमुळे वायू स्तब्ध रूपे सृष्टी धरता वायू चंचल रूपे सृष्टी करता न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे मूळ मायेपासून शेवटवरी वायेची सकळ काही करी वायू वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरूपावे जाणीव रूप मूळ माया जाणीव जाते आपल्या ठाया गुप्त प्रगट होऊन या विश्वी वर्ते कोठे गुप्त कोठे प्रगट जैसे जीवन उफाळे आटे पुढे मागुता ओघलोटे भूमंडळी तैसा वायूमध्ये जाणीव प्रकार उमटे आटे निरंतर कोठे विकारे कोठे समीर उगाच वाजे वारी अंगावरून जाती तेने हातपाय वाळती 12 वाजता करपती आली पिंके नाना रोगांची नानावारी पीडा करीती पृथ्वीवरी वीज कडाडी अंबरी वायोमुळे वायो करिता रागोद्वार कळे ओळखीचा निर्धार दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोद्वारी
वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती, वायो करिता चालती नाना मंत्र. मंत्रे देव प्रगटती, मंत्रे भूते अखर किती, बाजीगरी ओडंबरी करीती मंत्र सामर्थ्ये. राक्षसांची मावरचना देवादिकांनाही कळेना, विचित्र सामर्थ्ये नाना स्तंभन मोहन दिके. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती म्हणून. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. मंत्री पक्षी आटोपिती, मुशके स्वापदे बांधती, मंत्री महासर्प खिळीती आणि धनलाभ. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास अष्टम. श्रीराम ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सारेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे, ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होयना केले तरी, ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्म नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये, पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली ब्रह्मी. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहता एकांमध्ये प्रत्यक्ष दिसे. ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला, विचार पाहता प्रत्ययो आला प्रत्यक्ष आता. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीटची झाले, परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे. भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकळांस अनुभवे दिसतची आहे. तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रुती आक्षेपिले आक्षेप वचन. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर, येथे पडिले की विचारा संदेहाचे. ब्रह्मांड नाही म्हणून तरी दिसे आणि दिसे म्हणून तरी नासे, आता हे समजते कसे श्रोतेजन. तव श्रोते झाले उद्विक्त, वक्ता म्हणे सावचित्त, प्रसंगी बोलो उचित प्रत्युत्तर. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडना पाहिले पाहिजे श्रोती. आप तेज अथवा पवन, सारुण सकती गगन, गगन पाहता सघन चढेल कैसे. अथवा कठीण झाली मेदिनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदून राहिले गगन. याची प्रचित ऐसी असे, जे जडत्व आले तितुके नासे, आकाश जैसे तैसे असे चळणार नाही. वेगळेपणे पहावे तयासा आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाणा आकाश म्हणावे. निर्गुण ब्रह्माचे भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी. कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्पते. पंचभूतामध्ये वास, म्हणून बोली जे आकाश, भूतांतरी जो ब्रह्माश तेची गगन. प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदलेची नाही. पृथ्वी विरोण असे उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तोही नासे. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, असे हे प्रचितीस आले कोणेपरी. भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेथे, भ्रममुळे या जगाते खरे कैसे म्हणावे. भ्रम शोधिता काहीच नाही, तेथे भेदिले कोणे काही, भ्रमे भेदिले म्हणता ठाई भ्रमाची मिथ्या. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळे लटिके त्याने केले तेही तैसे. लटिक्याने उदंड केले, तरी आमुचे काय गेले, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणते. सागरामध्ये खसखस, तैसे परब्रह्मी दृश्य, मतीसारखा मती प्रकाश अंतरी वाढे. मती करिता विशाळ, कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कविठ जैसे. वृत्ती त्याहून विशाळ, करिता ब्रह्मांड वद्री फळ, ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ देखिला बटबीज न्याय. होता त्याहून विस्तीर्ण, बटबीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही. आपण भ्रमे लहानाळला, केवळ देहधारी झाला, तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूंकडे. जवळ एक सुवर्ण आणिता, तेने ब्रह्मांड मडविता, कैसे होईल ते तत्वता बरे पहा. वस्तू वृत्तीच न कवळे, तेने वृत्ती फाटून वितुळे, निर्गुण आत्माचं निवळे जैसा तैसा. येथे फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान, विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्वपक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लागे. ही प्रचितीची उत्तरे, कळती सारासार विचारे, म्हणून ध्यासे साक्षात्कारे पावन होईजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संदेह वारण नाम समास नवम. श्रीराम.
देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणू नये की. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभाहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तेसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परीस भले कैसे मानावे. ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी आले अव्यव्यस्त आणि श्वान सदा ज्ञानस्थ, परी ते उत्तम नव्हे की. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जर लक्ष विषयी शहाणे, परी ब्राह्मणा परीस विशेषे कोणे म्हणावे तयासी. ब्राह्मण पाहे भेदाभेद, मक्षिका सर्वास अभेद, परी तीस झाला ज्ञानबोध, हे तो न घडे की. उंच वस्त्रे नीच ल्याला आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती. बाह्यात्कार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक अंतरनिष्ठा. लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला. मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. देवास भजता देवलोक, पित्रास भजता पितृलोक, भूतास भजता भूतलोक पाविजेतो. जेने जयास भजावे तेने तो लोकासी जावे, निर्गुणे भजता भावे निर्गुणेची स्वय. निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणे असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी. सकळ केलियाचे सार्थक, देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिजे पाहिला. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार, सोहा आत्मा हा निर्धार बाणवून गेला. आता अनुमान तो काही, वस्तू आहे वस्तूचे ठाई, देहभाव काहीच नाही धांडोळीता. सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान, मुक्तांसी आणि बंधन हे तो आढळेना. साधने जे काही साधावे ते तो आपणाची स्वभावे, आता साधकाच्या नावे शून्याकार. कुल्लाळ पावाला राजपदवी, आता राभ सासभेस कासया राखावी. कुल्लाळपणाची उठा ठेवी कासया पाहिजे, तैसा अवघा वृत्तीभाव. नाना साधनांचा उपाव, साध्य झालिया कैसा ठाव साधनांचे. साधने काय साधावे, नेमे काय फळ घ्यावे, आपण वस्तू भरंगळावे कासयासी. देह तरी पंचभूतांचा, तरी जीव अंश ब्रह्मीचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. उगेची पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा. आत्मा आहे आत्मापणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. ऐसे हे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे, हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञाने. शोधू जाणे सकळांसी, परी पाहो नेणे आपणासी. ऐसा ज्ञानी एकदेसी वृत्तिरूपे, ते वृत्तिरूप जरी पाहले तरी काहीच नाही राहिले. प्रकृती निराशी अवघेची केले विकारवंत, उरले ते निखळ निर्गुण. विवंचिता तेची आपण, ऐसी ही परमार्थाची खूण अगाध आहे. फळ एक आपण एक, ऐसा नाही हा विवेक. फळाचे फळ कोणी एक, स्वयची होईजे. रंक होता राजा झाला, बरे पाहता प्रत्यय आला. रंकपणाचा गलबला रंकी करावा. वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरूपणे, सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करीते. ते ब्रह्मरूप आपणची अंगे, सारासार विचार प्रसंगे. करणे न करणे वावगे काहीच नाही. रंक राजा आज्ञेसी भ्याले, तेची पुढे राजा झाले. मग ते भयची उडाले रंकपणा सरीसे. वेदे वेदाज्ञेने चालावे, शास्त्रे शास्त्र अभ्यासावे. तीर्थे तीर्थास जावे कोण्या प्रकारे. अमृते सेवावे अमृत, अनंते पाहावा अनंत. भगवंते लक्षावा भगवंत कोण्या प्रकारे. संते असंत त्यागावे, निर्गुणे निर्गुणासी भंगावे. स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे. अंजनी ल्याले अंजन, धने साधावे धन. निरंजन निरंजन कैसे अनुभवावे. साध्य करावे साधनासी, ध्येय धरावे ज्ञानासी. उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ.